jungle. सांगलीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर नागरिकांची योगासनासाठी उपस्थिती. आर्ट ऑफ लिव्हिंग आणि क्रीडा याच्या सहकार्याने सामूहिक योग सराव. आरोग्यासाठी योग साधनेचा संकल्प. निरोगी जीवनशैली आणि मानसिक आरोग्याचा संदेश देणारा आंतरराष्ट्रीय योग दिन आज सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामूहिक योगासने केली. योग महोत्सवाचा सोहळा सकाळी 6:30 वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शासकीय उपक्रम समन्वयक व प्रशिक्षक सौ संगीता पाटील यांनी योगासनाचे मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना विविध आसने, प्राणायाम आणि ध्यानाभ्यास याविषयी अभ्यास घेतला. योगाच्या माध्यमातून शारीरिक सदृढता आणि मानसिक शांतता कशी प्राप्त करता येईल याचे महत्त्व त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले. मान्यवरांची प्रमुख उपस्थिती. या योग सोहळ्यास महानगरपालिका आयुक्त श्रीमती संजिता मोहपात्रा, उपमहापौर माननीय गजानन मगदूम आणि अतिरिक्त आयुक्त श्री राहुल रोकडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच केद्राई सांगलीचे श्री कोकितकर बिल्डर व पदाधिकारी, महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आर्ट ऑफ लिव्हिंग टीमचे विशेष योगदान. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षक व स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले. यामध्ये सौ संगीता पाटील, दिनेश जकोटिया, सरदार शेळके, शर्मिला पाटील, शिवाजी सावंत, सुरेश केरिपाई, अपर्णा आवटी, पौर्णिमा पाटील, पद्मजा नाईक आणि सुवर्णा पिंपे आदींचा समावेश होता. या मार्गदर्शनाखाली सर्वांना शिस्तबद्ध पद्धतीने योगासने केली. प्रशासनाचे आवाहन. योगासने हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून ती जीवन पद्धती असायला हवी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. दररोजच्या जीवनात योगासनाचा समावेश केल्यास आरोग्य उत्तम राहते आणि ताणतणावाचे व्यवस्थापन करणे सोपे जाते. हा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी आपल्या आरोग्याची जोपासना करण्यासाठी नियमित योगाभ्यास करण्याचा निर्धार केला. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर पार पडलेल्या या योग महोत्सवाने संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. दिनानिमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चांगलं वाटलं की नाही योग करून सकाळी थोडा जास्तच उशिरा झाला. उद्यापासून 6 वाजता यायचं इकडे. मंत्रालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने त्यांनी चेअर योगा शिकवले, तर ते खूपच छान होतं. ते मी बघत होते. आता आमच्या ऑफिसला पण आणि सर्व जेवढे ऑफिसेस आहेत त्यामध्ये चेअर योगाचे सेशन आर्ट ऑफ लिव्हिंगनी पुढाकार घेऊन करावी असं विनंती आहेत. आजकालचं जीवनमध्ये जे कोणी माझ्या ऑफिसला येते ते सांगते की मॅडम तुमच्या लोकांना खूप स्ट्रेस होते, स्ट्रेस फ्री साठी काहीतरी करूया. सो दिस इज वन ऑफ द बेस्ट स्ट्रेस फ्री. आणि योगाचं इम्पॉर्टन्स, महत्त्व किती आहे आज पूर्ण जगाला माहिती पडलेलं आहे. तर आम्ही भारतीय कशासाठी मागे राहणार आणि आम्ही पण योगाला तेवढे ताकदीने स्वतःनी अंगीकृत करायला पाहिजे आणि स्वतःच्या व्यस्त दैनंदिनमध्ये अर्धा तास जरी करता आलं तर इट विल बी व्हेरी गुड अँड खूप बेनिफिशियल असणार. तुम्ही सर्वांनी इतकी मोठी संख्येने आज इतका ऊन असताना, जून महिना आला तरी सुद्धा ऊन आहेत, आमची अपेक्षा नव्हती पण तरी सुद्धा तुम्ही सर्व आज उपस्थित राहिले त्याच्यासाठी सर्वांना धन्यवाद. क्रीडाईला खूप खूप धन्यवाद. आणि आर्ट ऑफ लिव्हिंगनी ज्यांनी खूप सुंदर हे पूर्ण प्रोग्राम संरचन केले त्यांना पण खूप खूप धन्यवाद. आर्ट ऑफ लिव्हिंगचे कायमस्वरूपी असतात. आय हॅव बीन असोसिएटेड नॉट व्हेरी डिरेक्टली बट इनडिरेक्टली. तर तुम्ही कोणाला जरी ह्यामध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये समाविष्ट होऊ शकतात आणि ह्या सर्व जे चांगली उपक्रम आहे ह्यामध्ये पण सहभागी होऊ शकतात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.